घरकुल योजनेत कथित घोटाळा. चिखली तालुक्यातील किन्होळा गावात अपूर्ण घरकुलांना देयके मात्र पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले. 2 माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या घरात 3 घरकुल मंजूर. दोन्ही माजी ग्रामपंचायत सदस्यांची 3ही 2 मजली घरे 10 वर्ष जुनी असताना आता काढले. घरकुल बिल. पत्रकार फारुख शेख यांची सखोल चौकशीची मागणी. किन्होळा गावात घरकुल योजनेचा लाभ धनदांडग्यांनी लाटल्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरासाठी वणवण करावी लागत आहे. काही घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम केलेले नसल्यावरही त्यांना पैसे देण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. काही धनदांडगे लाभार्थी त्यांच्या घरी 4 चाकी वाहन, शेती, घरात अनेक जण नोकरीवर असताना त्यांचे नावे घरकुल पास करण्यात आले आहे. तसेच त्यांनी 10 वर्षापूर्वी बांधलेल्या 2 मजली इमारतीवर आता घरकुल मंजूर करून बिलं काढण्यात आली आहे. ज्यांना खरंच लाभ द्यायचे होते ते लाभार्थी वंचित राहिले असून ज्यांची घरं पक्की आहेत त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या धुमधडाक्यात शासनाच्या विविध घरकुल योजनेचे लाभार्थी घरकुलाचे बांधकाम करीत आहेत. तर दुसरीकडे कुठलेही घरकुलाचे बांधकाम न करता शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून ग्रामसेवक व इंजिनियर यांच्या संगणमताने बिना घरकुलाचे बांधकाम करता प्रत्येक लेव्हलचे बनावट प्रमाणपत्र तथा प्रस्ताव सादर करून बोगस घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या निधीची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार चिखली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे किन्होळा गावात सर्रासपणे सुरू आहे. राज्यातील गरीब, गरजू, अतिगरजू लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील त्या प्रवर्गातील पात्र गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र चिखली पंचायत समिती अंतर्गत किन्होळा ग्रामपंचायतमध्ये चक्क घरकुलाचे बांधकाम न करता घरकुल बांधकाम करीत असल्याचा बनाव करून ग्रामसेवक यांच्याकडून घरकुल बांधकामाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची निधी लाटण्याचे काम सुरू आहे. किन्होळा गावामध्ये ग्रामपंचायत ग्रामसेवक व इतर पदाधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार चालला असून भ्रष्ट कारभाराला ऊत आला आहे. घरकुल योजनेत तर आपल्या पोळ्या लाटण्यासाठी खोट्या कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. या भ्रष्ट कारभाराला वेळीच थांबविले नाही तर गरजू व पात्र नागरिकांना घरकुले कशी मिळणार असा प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जात आहे. शासनाकडून ज्यांना घरे नाहीत अशा गरीब, कष्टकरी, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेचा हेतू जरी चांगला असला तरी सध्या ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व ग्रामसेवकांनी संगनमताने या योजनेत भ्रष्टाचार करून योजनेचा हेतूच संपवण्याचे धोरण आखले आहे. कमिशन घेऊन लाभार्थ्यांची निवड करत आहेत. यासाठी लाभार्थ्याच्या नावावर जागेची अट असताना त्यासाठी खोट्या माहितीची पूर्तता करून घरे मंजूर केली जात आहेत. तसेच जागा व्यापून आपल्या नावावर नोंदणी करून घेत आहेत. एक रेशनिंग कार्ड, नावावर गाड्या 2, जागा पूर्ण नसताना मंजुरी, त्याचप्रमाणे घरे पूर्ण नसताना उतारे नोंदणी, घर पूर्ण झाल्याचा दाखला, तसेच दारे, खिडक्या, प्लास्टर, शौचालय नसतानाही 3 महिने आधीच खोट्या नोंदणी करून घरकुलांची बिले काढली जात आहेत. घरकुल योजनेतील या मनमानी कारभारावर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा गरजूंना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच या भ्रष्टाचारात ग्रामसेवक आणि चिखली पंचायत समिती इंजिनियरसुद्धा आपली डाळ शिजवून घेत आहेत. खोटे बनावट जिओ टॅगिंग, खोटी मंजुरी व बिले घेऊन घरकुले मंजुरी मिळवून देत आहेत. आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची जर चौकशी केली तर त्यातील निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी योजनेसाठी पात्र नसल्याचेच आढळून येईल. घरकुल योजनेतील भ्रष्ट कारभाराची सर्व ग्रामपंचायतीतील कर्मचारी, पोलीस पाटील, आजी माजी सरपंच, सत्ताधारी तसेच विरोधक यांनाही याची माहिती असूनही ते गप्प का बसतात हे कळायला मार्ग नाही. गट विकास अधिकाऱ्यांना याची माहिती नसावी असे वाटत नाही. निश्चितच तेही या कारभाराला पाठीशी घालतात असा नागरिकांचा समज झालेला आहे. त्यामुळे घरकुल योजनेचा खऱ्या गरजू व पात्र लाभार्थ्यांना यापुढे लाभ मिळण्यासाठी या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.